हल्ली असं वारंवार होतंय का? साध्या गोष्टी विसरायला होतात. कामात लक्षच लागत नाही. त्वचा खूप कोरडी वाटते आणि थोडंसं काम केलं तरी शरीर पूर्ण थकून जातं. आणि मग सगळ्यांचं काय? एकच उत्तर. वय वाढलं ना की असं होतंच. अनेक महिला रोज ब्रेन फॉग, सततचा थकवा, मूड बदलणं आणि कमी उत्साह, नीट झोप न लागणं हे सगळं अगदी शांतपणे सहन करत राहतात. आणि हळूहळू त्यांनाही वाटू लागतं, हे तर काय नॉर्मलच आहे. पण काही वेळा शरीरात कमी होत असलेलं इस्ट्रोजन यामागचं कारण असू शकतं, अगदी 30 किंवा 40 वयातही. इस्ट्रोजन फक्त पिरियडसाठी महत्त्वाचं नसतं. ते आपल्या मेंदूचं काम, त्वचा, मूड, एनर्जी, हाडं आणि शरीराची रिकव्हरी यासाठीही खूप महत्त्वाचं असतं. नेचर रिव्ह्यूज एंडोक्रायनॉलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार इस्ट्रोजनचा महिलांच्या झोप, एनर्जी, त्वचा आणि मेंदूच्या कार्यावर मोठा प्रभाव असतो. चांगली गोष्ट म्हणजे हॉर्मोन्स सपोर्ट करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स किंवा कठीण डाएट लागतातच असं नाही. काही साध्या सवयीसुद्धा खूप मदत करू शकतात. जसं की जेवणात प्रोटीन वाढवा, अंडी, डाळ, पनीर, दही किंवा स्प्राउट्स. हेल्दी फॅट्स घ्या, तीळ, फ्लेक्सीड, शेंगदाणे किंवा घरचं तूप. आठवड्यातून 2 ते 3 वेळा मसल ट्रेनिंग करा. सकाळचं ऊन आणि चांगली झोप यालाही महत्त्व द्या. आणि सतत थकवा वाटत असेल तर विटॅमिन डी, B12 आणि आयर्न तपासून घ्या. छोट्या सवयी शरीराला पुन्हा बेटर फील करायला मदत करू शकतात. कधी कधी शरीर फक्त थकलेलं नसतं, ते खूप दिवसांपासून स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगत असतं. आता थोडंसं स्वतःसाठीही थांबा, कारण तुम्ही सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहात.